नमस्कार मित्रांनो, मुंबईकरांसाठी एक टॅक्स विषयी एक बातमी मी घेऊन आलेलो आहे. म्हणजे आता मुंबईमध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणूक होत्या तेही झालेल्या आहेत. महापौर कोण आहे तेही ठरलेलं आहे. परंतु राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला एंटरटेनमेंट या विषयावरती टॅक्स वाढवण्याचे सांगितले आहे. त्याचं कारण आहे की 2017 ते 2026 पर्यंत जे कर सवलत होती ती संपुष्टात आलेली आहे. तर मित्रांनो, नाटक आणि चित्रपट क्षेत्रामध्येच नाही तर सर्कस आणि आठवडी खेळ बाजार यामध्ये टॅक्स वाढण्याची आता शक्यता आहे. मित्रांनो, 2015 साली 10% वाढ करण्याचे सांगितले होते राज्य सरकारला, पण त्याच्यामध्ये वाढ न केल्यामुळे आता 2017 ते 26 यामध्ये एक सवलत दिली होती आपल्या राज्य सरकारने महानगरपालिकेला. पण त्यामध्ये मित्रांनो, महानगरपालिकेला यामधून फार मोठ्या प्रमाणात घट जाणवला आहे. त्यामुळे 2026 मध्ये हा एंटरटेनमेंटचा कर म्हणजेच टॅक्स आता वाढणार आहे. म्हणजे मित्रांनो, मुंबईकरांनो, आता जर पिक्चर पाहायचा असेल तर विचार करून पाहायचा, कारण की सध्या टॅक्स आणि सध्याची परिस्थिती याचा विचार करूनच आपण चित्रपट कुठले नक्की चांगले आहेत हे निवडूनच आपण चित्रपट पाहायला जाणं महत्वाचे आहे का? तर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करा आणि लाईक करा. व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत बी हॅपी, स्टे हेल्दी. जय महाराष्ट्र.